त्यानंतर बघूयात पुढची एक महत्त्वाची बातमी। वंचित बहुजन आघाडी पुढच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी सोबत असेल। प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत भूमिका जाहीर केली आहे। आरएसएस आणि भाजपला हरवणं हेच आमचं प्राधान्य असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। वंचितच्या उपाध्यक्षांना बैठकीमध्ये योग्य वागणूक दिली गेली नाही असं सुद्धा आपल्या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। वंचित बहुजन आघाडी पुढच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी सोबत असेल। प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत आपली भूमिका जाहीर केली आहे। दरम्यान आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली एक नजर टाकूया। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली त्यावर एक नजर टाकूया। वंचितला सोबत घेण्याचा बैठकीमध्ये निर्णय झालाय। 2 तारखेच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहे। मुंबईमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपावर पुन्हा बैठक होईल। शेकापच्या जयंत पाटलांनी 2 जागांची मागणी केली आहे। जयंत पाटलांनी राजू शेट्टी, हितेंद्र ठाकूरांसाठी जागा मागितली आहे। जेडीयूच्या कपिल पाटलांनी 1 जागेची मागणी केली। सीपीआय कडून 2, समाजवादी पक्षाकडून 2 जागांची मागणी करण्यात आली आहे।